मिशोसोबत काम करण्याची संधी आणि ही संधी हातातून जाऊ देऊ नका. नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली आणि तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आज अजून एक मी नवीन आयडिया घेऊन आली आहे, बिझनेस आयडिया. त्याच्यामध्ये मिशो क्रिएटिंग क्लब हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण घरी बसून अर्निंग स्टार्ट करू शकतो. इन शॉर्ट जर सांगायचं म्हटलं तर ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंग ही एक अशी मार्केटिंग असते की जिथे आपण एखादा दुसरा प्रोडक्ट घेऊन तो आपल्या बायोमध्ये किंवा आपण जी रील्स बनवतो त्याच्यामध्ये त्याची कमेंट देऊ शकतो. आणि मग जेव्हा लोक आपल्याला म्हणतात की DM, PP लिंक वगैरे, तेव्हा ती लिंक त्या प्रोडक्टची त्या पर्सनकडे जाते. पर्टिक्युलर जो कोणी DM, PP अशी कमेंट करतो ना त्याच्याकडे जाते. आणि तेव्हा त्यांनी जर ते ऑर्डर केलं तर त्याचं कमिशनसुद्धा आपल्याला मिळतं. मग ते 25% कधी असतं, कधी 2%, 5% असं सुद्धा असतं. म्हणजे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सांगता नाही येणार तिथं किती असतं, तर तिथं मेन्शन असतं. जो तुम्हाला प्रॉडक्ट तुमच्या ॲज रीलमध्ये घ्यायचा ना, तुम्ही तो प्रोडक्ट तिथे सिलेक्ट करू शकता. त्यात काहीच हे नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिशो ॲप्लिकेशन ओपन करावं लागेल आणि तिथून तुम्हाला ऑर्डर्स घ्यावं लागेल. आणि आज आपल्या बऱ्याच जणी मिशोवरनं काही पण मागवत आहेत. म्हणजे मिशोवरती इतके सारे प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर कपडे भेटतात, घरातली भांडे भेटतात, परत ज्वेलरी भेटतात, बाकीच्या अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या की मिशोवरती अवेलेबल आहेत. आणि आपल्यापैकी प्रत्येकीला म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला लागतंच. आणि बऱ्याच जणी असं आहेत, आता तुम्ही बघू शकत असाल कधी जर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघितलं असेल तर मिशोला त्यांनी टॅग @मिशो म्हणून त्यांनी खाली असं मेन्शन केलेलं असतं. कारण की ती रील त्यांनी मिशोला टॅग केलेली असते, कारण की ते कंटेंट क्रिएटर असतात. आणि ते सांगतात की मी ही आज साडी ऑर्डर केली, ही साडी अशी आहे, ही इतक्या रुपयाची आहे, तुम्हाला पण आवडत असेल तर मला लिंक असं टाईप करा किंवा DM करा, तुम्हाला लगेच लिंक येऊन जाईल. तर हा प्रकार म्हणजेच ॲफिलिएट मार्केटिंग. आणि ते मिशो क्रिएटिंग क्लब हे त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे. आणि तिथून हा बिझनेस करायचा असतो. त्या कोणी पण करू शकतं, गृहिणी करू शकतात, ज्या घरून मुलं वगैरे सांभाळून ज्या वर्क करतात त्या करू शकतात, ज्यांना ॲज अ पार्ट टाईम जॉब म्हणून काहीतरी करायचं आहे त्यासुद्धा हे करू शकतात. अजून बऱ्याच जणी म्हणजे ज्यांना, आणि मला एक सांगायला हे पण आवडेल की ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, म्हणजे मला रील्स बनवायचं आहे किंवा त्याच्यासाठी पण सुद्धा हा मस्त आणि बेस्ट ऑप्शन आहे की रोज आपल्याला कंटेंट काय भेटणार आहे त्याच्यापेक्षा एखादं प्रोडक्ट घेऊन आपण ते छान लोकांसमोर प्रेझेंट करून ते छान दाखवून त्याच्यातनं जर आपण अर्निंग करत असेल, म्हणजे ते दाखवून आपल्याला आपण जी लिंक आपल्याकडे कमेंट बॉक्समध्ये दिलेली असते त्याच्यावरनं त्यांनी परचेस केलं ना ते प्रॉडक्ट, की आपल्याला पण कमिशन भेटतं आणि त्यांना तो प्रोडक्ट भेटून जातो. असं असतं ते. तर बऱ्याच जणींना माहिती नाही की हे कसं करायचं. आणि त्याला खूप सारे फॉलोअर्स लागत नाहीत, खूप सारे सबस्क्रायबर्स लागत नाही. आणि हा जो बिझनेस आहे ना, आपण 3 प्लॅटफॉर्मवरती करू शकतो. एक यूट्यूब, दुसरा फेसबुक आणि तिसरा इंस्टाग्राम रील्स. तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला काय करावं लागेल, मी या गोष्टीची सगळी पूर्ण डिटेल्स माहिती देते. का माहिती आहे, म्हणजे बऱ्याच जणींना असं होतं की मला तर ही रील्स बनवताच येत नाही, मग मी हे कुठून ऑर्डर करू, मग माझ्यापर्यंत हे पोहोचेल का, हे सगळ्या गोष्टींची उत्तरं मी त्या व्हिडिओमध्ये देईन. आणि रील्स वगैरे जर बनवता येत नाही तर मी तुम्हाला सांगेल की कसं एडिट करायचं, कोणतं ॲप्लिकेशन यूज करायचं एडिटिंगसाठी, प्रत्येक गोष्टीचं ऑप्शन मी तुम्हाला सांगेल की कसं करायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन माझ्याकडे आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही मला असं विचाराल की तुम्ही आम्हाला म्हणताय की बा तुम्ही का नाही करत. विषय काय आहे ना की मी ऑफिसला जाते आणि मी खूप छान ठिकाणी जॉब करते, म्हणजे माझं सगळं व्यवस्थितच चालू आहे. पण माझा विषय असा आहे की माझ्याकडे छोटं बाळ आहे आणि ते घरी जेव्हा मी येते ना तेव्हा ते मला बाकीच्या जास्त गोष्टी काही काम तर संध्याकाळचे स्वयंपाक वगैरे हे तर आवरावंच लागतं, पण ते नंतर पण मग त्याला टाईम द्यावं लागतं. त्याला पण असं वाटतं की म्हणजे माझ्यासोबत टाईम स्पेंड करावा आणि मलासुद्धा असं वाटतं की त्याच्यासोबत टाईम स्पेंड करावं. तर मला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला जर काहीतरी करायचं आहे, जसं की क्लाउड किचनचं सांगितलं होतं मी, तसंच तुम्हाला जर म्हणजे काहीतरी अर्निंग करायचं आहे आणि त्यातनं खरंच अर्निंग होते, कारण की तुम्ही खूप सारे लोक बघत असतात यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती की ते हा बिझनेस करतात आणि छान आयडिया आहे. तो मिशोवरून पार्सल आपल्या घरी येतो, तो माणूस आणून देतो आणि तोच स्वतः आपण रिटर्न करू शकतो, ते पण 15 दिवसामध्ये.
सेम प्रॉडक्ट फक्त आपल्याला घ्यायचं आहे. सपोज एखादा ड्रेस आहे तर ड्रेस घ्यायचा आहे, ऑर्डर करायचा, जो आवडला तो आपण घालून दाखवायचा. आपल्या साईजनुसार तिथं साईज अवेलेबल असतात, साईजनुसार तो ऑर्डर करायचा, वेअर करायचा आणि मग तो कसा दिसतो हा कॅमेऱ्यासमोर दाखवायचा आणि त्याच्यानंतर मग तो रिटर्न करायचा. आणि रिटर्न जेव्हा होतो तेव्हा ते लोक आपल्याला 15 दिवसाची पॉलिसीज आपल्यासाठी. जेव्हा आपण मिशो क्रिएटिंग क्लब जे आपण ओपन करतो ना, त्या लोकांसाठी 15 दिवसाचा टाईम लिमिट असतो, बाकीचा फक्त 7 दिवसासाठी टाईम असतो. आणि पण ह्याच्यासाठी आपल्याला डबल टाईम दिलेला असतो त्यांनी आणि विदिन 15 डेजमध्ये आपण ते पार्सल रिटर्न करायचं. झालं, इतकं सिम्पल आहे. आणि जर तुमच्यापैकी म्हणजे बऱ्याच जणी अशा असतील की ज्यांना करायची तर खूप इच्छा आहे पण काय होईल म्हणजे जमेल का नाही, तर मी तुम्हाला सपोर्ट करेल. यासाठी सांगते की बऱ्याच जणींना व्हिडिओ पण तयार करता येत नाहीत, एडिटिंग वगैरे जमत नाही किंवा अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी असू शकतात की त्या नाही जमत. तर येस, मी तुम्हाला हेल्प करेल एडिट वगैरे कसं करायचं. फक्त मला कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा की हो आम्हाला मिशो क्रिएटिंग क्लब हा एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे, आम्हाला त्याच्यामध्ये जाणून घ्यायचं आहे. तर तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जेवढं होतील तेवढं जास्त शेअर पण करा आणि सगळ्यात मेन म्हणजे कमेंट करा की कारण की मला हे समजलं पाहिजे की तुमच्यापैकी किती लोक एकदम म्हणजे ज्यांना की रील्स वगैरे बनवता येत नाही किंवा एडिटिंग वगैरे जमत नाही. जर माझं असं ऑडियन्स जर मला असं भेटत असेल की त्यांना रील्स बनवता येतात पण ते कसं बनवायचं किंवा डेली ब्लॉग्स टाकणाऱ्या भरपूर जणी आहेत पण मिशो क्रिएटिंग क्लबवरती त्यांना कसं वर्क करायचं हे माहीत नाही, तर मला तुम्ही त्याचं कमेंट करा. मग मी तुम्हाला जर व्हिडिओ एडिटिंगसाठी जर पाहिजे असेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवते. आणि मिशो क्रिएटिंग क्लब हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याचा व्हिडिओ लॉग इन कसं करायचं, कसं ती लिंक तयार करायची, ती कुठे पेस्ट करायची, ह्या प्रत्येक गोष्टीचं आन्सर मी तुम्हाला देईन. आणि येस, आय एम डॅम शुअर अबाउट दॅट की तुम्ही मला म्हणजे कमेंट करा. आणि जसं मागच्या व्हिडिओला मला छान प्रतिसाद दिला तसा मला आत्तासुद्धा प्रतिसाद द्या, कारण एक छोटी लाईक कमेंटसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण की माझं ऑफिस झाल्यानंतर मी तुमच्यासाठी टाईम देते आणि मला एकच गोष्ट सांगायला आवडेल, त्या प्रत्येक घरात बसणाऱ्या गृहिणीचा, प्रत्येक घरात बसणाऱ्या त्या आईचा, त्या बायकोचा मला त्यांना काहीतरी हेल्प करायला आवडेल. म्हणजे प्रत्येक जणीला वाटतं की मी काहीतरी माझ्या संसाराला, माझ्या नवऱ्याला थोडी तरी हेल्प केली पाहिजे, काहीतरी 4 पैसे आले पाहिजे. आणि आजकाल ऑनलाईनमुळे बऱ्याच गोष्टी शक्य आहेत, बऱ्याच जणी घरात बसून काम करत आहेत, बऱ्याच जणी बऱ्याच गोष्टी करत आहेत पण आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही. आणि ज्या अशा असतात ज्या गावाकडे राहतात तिथंसुद्धा आज मिशोवाले लोक जे मिशोवाले आहेत ना ते तिथं पण डिलिव्हरी देतात, तिथं पण ते पार्सल घेतात, परत ते रिटर्न करण्यात जेव्हा आपण करतो ते सुद्धा येतं. ह्या सगळ्या गोष्टीची जर फॅसिलिटी आपल्याला आपल्या दारापर्यंत जर भेटत असेल तर आपण का एखादं पाऊल पुढे येऊन आपण जर स्वतःला म्हणजे एका कॅमेऱ्यासमोर बोलता येत असेल, आपल्याला प्रत्येक गोष्ट जमत असेल तर मग हा एक छोटासा बिझनेस आपण करून जर आपण अर्निंग करू शकत असाल तरी खूप छान गोष्ट आहे. आणि मला तुम्हाला आवडेल ह्या गोष्टीमध्ये मदत करायला. तुमचा कोणता तरी प्रॉब्लेम असेल रिलेटेड टू मिशो ॲप्लिकेशन म्हणजे मिशो क्रिएटिंग क्लब आणि मेन म्हणजे एडिटिंग वगैरे ह्या बाबतीतसुद्धा जर काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करा, त्यानुसार मी माझा व्हिडिओ बनवेल. आणि थँक्यू सो मच. जर काही बोलण्यात काही घाई गडबड झाली असेल तर त्याच्यासाठी सॉरीसुद्धा. आणि छान मला प्रतिसाद जसा दिला तसा मला अजून प्रतिसाद द्या. थँक्यू.